तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता इथं आम्ही चाललेलो आहे गावामध्ये। तर मल्हार आता खूप थकलाय, चालतच नाही, कंटाळला आहे खूप। तर पहा असं आता नेचर आहे, पाऊस छान उघडलाय, मस्त अशी थंडी पडत आहे। तर चला फटाफट, तर कंटाळलाय, चालत चल। तर चला आज काय पाहणार आहोत काय व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ आहे ना शेवट। हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर अनारशाचे पीठ बनवून ठेवले होते, तर ते मी तुम्हाला दाखवलेलेच आहे। तर हे पहा अशा पद्धतीने, तर जवळजवळ आता 2-4 दिवस झालेले आहेत ह्याला। तर हे असे ना लाडू बनवून ठेवलेले होते, त्याच्यामध्ये गूळ आणि तांदळाचं पीठ हे ॲड केलेलं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं, छान आता फोडून घ्यायचं आहे। तर फोडून असं काय ते त्याचे गोळे फक्त फोडून घ्यायचं आहे। पण आता त्याच्यामध्ये पीठ बनवण्यासाठी आता आपल्याला काय ॲड करायचं आहे, तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये केळ टाकणार आहोत। केळ टाकलं की ते मिळून येईल आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे मी सगळं मोकळं करून घेतलं। तर अनारशाचं प्रमाण माझं वाटीप्रमाणे होतं, तर 3 वाट्या गूळ आणि त्याला 1 वाटी असं 3 वाट्या तांदळाचं पीठ आणि 1 वाटी असं गूळ होता। तर आता पहा हे छान, आता मी ह्याचा मस्त असा घट्ट असा गोळा बनवून घेते आणि ना पुन्हा आहे ना त्याच्यामध्ये ठेवून देत आहे। तर परत 2-3 दिवस ते त्याच्यामध्ये ठेवून मग आपल्याला ते त्याचे अनारसे बनवायचे आहेत। तर आता कसे होतात ते, तर ते तुम्हाला मी नक्की दाखवेल। तर या पद्धतीने बघा मी करून पाहिले। तर विकतचंच पीठ मी इथून पाठीमागे केले होते, पण मागच्या वर्षी काही झालं नाही माझं करणं। तर आता आहे ना छान मी आता बनवून असा घट्ट गोळा घेते। तर वेळ लागतो, जसं पाहिजे तेवढ्याच प्रमाणात टाकायचं, तर जास्त पातळ होता कामा नये। तर मला आहे ना एवढ्याला आहे ना तुम्हाला सांगते, एक मीडियम साईज म्हणजे छोट्या साईजची अशी 2 केळी लागलेली आहेत। तर पहा मी छान असा गोळा बनवून घेणार आहे। तर एकदम आहे ना हे घाई कुठलीही प्रकारची करायची नाही, कारण आहे ना अनारशाचं काम खूप किचकट असतं। तर मी ना पहिले 1-2दा केले होते, तेव्हा माझे खूप छान झाले होते। पण मागच्या वर्षी माझं जरा थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त झालेलं, त्याच्यामुळे ते विरघळत होते। तर यावेळेस आहे ना मी थोडंसं असं निकुतीने करून आहे ना बनवलेले आहेत। तर आता पहा याचा छान असा आता घट्ट गोळा मी बनवून घेणार आहे आणि पुन्हा 1-3 दिवस ठेवून देणार आहे। पाहू आता कशा प्रमाणात होतंय ते। तर हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल। तर बाहेरचे तर काय मी अजून विकतचं पीठ तर काय आणून केलेलं नाही आहेत। तर कोण विकतचं पीठ आणून पण ते करतात। तर हे ना म्हणजे खूप किचकट काम असतं, त्याच्यामुळे ना सगळ्यांना असं करायचं आहे ना खूप म्हणजे खूप हे येतं। बाकीचे कुठले आयटम असे पटकन दिवाळीचे पदार्थ बनवले जातात, पण याच्यासाठी खूप असा वेळ, तर हे पहा खूप असं वेळ लावून मी त्याच्यामध्ये बिलकुल ह्याला अजिबातही पाण्याचा अंश चालत नाही। तर एक असा घट्ट गोळा बनवून घेते आणि मी आता ना हे पहा या पद्धतीने, तर एकदम घट्ट पुरीसारखं एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आणि आता मी ते ह्याच्यामध्ये ना पुन्हा त्याच बरणीमध्ये ठेवून देणार आहे। 2-3 दिवसानंतर पाहू आपण अनारसे येत आहेत की नाही ते, तो पण तुम्हाला मी व्हिडिओ नक्की म्हणजे ते पण तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल। तर पहा या पद्धतीने आता घट्ट असे 2 गोळे माझे तयार झालेले आहेत आणि मी आता ठेवून देत आहे। तर पहा अशा पद्धतीने। तर चला अजून आहे ना आपल्याला बाकीची पण खूप काम आहेत। तर आता आपल्याला लसूण वगैरे लावून घ्यायचं आहे। तर लसूण लावायला थोडासा वेळच गेला, कारण पाऊस सारखा चालू होता। तर लसणाचं बियाणं असं मी फोडून घेतलेलं आहे आणि आता मी लसणाची तयारी करून घेत आहे लावण्यासाठी। त्यासाठी खांडून वगैरे हातानेच आम्ही घेतो, कारण ती घरापुढची जी थोडीशी जागा आहे ना तिथे आम्ही करत आहोत। तर झाले आता हे बनवून आणि आता आहे ना आता पहा या बरणीमध्ये ठेवून देते आणि आता आपल्याला लसूण लावायचं, त्यासाठी मी बाहेर वाफे तयार करून घेतलेत आणि तिथे लावणार आहे। तर मोठा असा गावठी लसूण मी तिथे लावत आहे। आणि कसं गावठी लसूण खायला पण चांगला असतो, 2-4 पाकळ्या टाकल्या ना तरी पण त्याचा छान असा स्वाद येतो, त्याच्यामुळे मी ह्यावर्षी गावठीच लसूण लावणार आहे। तर
आज आहे एकादशी, तर मी ना आता खिचडी बनवून घेत आहे. तर सकाळी पण एकदा बनवली होती ना, आता दुपारसाठी गरम गरम अशी मी खिचडी बनवत आहे. तर छान अशी आता खिचडी बनवली. सकाळी पण शेंगदाण्याचं बेसन, बटाट्याचं शेंगदाण्याचं बेसन बनवलं होतं, तर त्यासोबत आता ही खिचडी खाऊन घेते. तर सकाळी पण तेच, आणि आता संध्याकाळी मी आता रताळीच करणार आहेत, रताळी उकडणार आहेत. तर रताळीत ना खूप छान असतात. तर मल्हार पहा, आता हे दिवसाचे ते फटाके फोडायचं त्याचं काम चालू आहे. तर हे पहा कंटाळला आहे तो घरी. आता उद्यापासून त्याची शाळा पण चालू होईल, त्याच्यामुळं चला आता आहे ना. त्यानंतर आता आम्ही इथे ना वरती टेरेसवर आलो आहे. तर मी इथं पहा हे ना सगळं माहेरवरून आणलेला वानवळा होता, माहेरचा वानवळा होता. तर इथे छान अशी हरभऱ्याची डाळ वाळायला घातलेली आहे. त्यानंतर इकडे ना ह्या शेंगा सोलायचं काम चालू आहे. तर इथे ना शेंगदाणे वगैरे पण टाकले होते, आणि शेंगा पण थोडंसं म्हटलं त्याला ऊन चटका द्यावा, कारण शेंगांना पण मग लगेच खराब होतात, जाळी लागून जाते. तर पहा इथे छान आमचं, आणि मस्त असं ऊन पडलं आहे ना, तर छान वाटते. घरात खूप थंडी वाजत होती. तर त्यानंतर आता संध्याकाळचं मी सगळं आवरून घेतलं, झाडलोट सगळं झालं. आणि आता मी लोखंडी तवा टाकलेला आहे, आणि त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टाकून घेते, आणि त्याच्यामध्ये ना रताळी मी आता छान अशी उकडून घेणार आहे. तर हे ना सगळ्या बाजून लावून घेतले, आणि वरून पण रताळ्यांना लावून घेते, आणि घट्ट असं झाकण वरून ठेवणार आहे, म्हणजे छान अशी ती उकडली जातील. तर स्वच्छ अशी धुवून रताळी घेऊन तर या पद्धतीने उकडायची. जास्त काही पाणी वगैरे त्याला असलं की ती थोडीशी पानसट लागतात, तर ही खायलाही खूप छान लागतात. तर खरंच खूप छान झाली होती रताळी. तर मस्त अशी बघा, वरून थोडंसं तेल लावलं, आणि आता वरून मी झाकण ठेवून देते. आणि गॅसची फ्लेम आहे ना ती काही जास्त ठेवायची नाही, मिडियमच ठेवायची आहे. तर पहा इथं आता माझं आहे ना झालं हे सर्व करून, आणि आता आहे ना थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. तर थंडीमध्ये ना खूप म्हणजे हे होतं, स्किन वगैरे खूप ड्राय पडते. आणि आमच्याकडे आहे ना जवळच नदी असल्यामुळे, धरण असल्यामुळं खूप अशी थंडी असते. तर खूप त्या थंडीमुळे ना एकदम हे होतं, सकाळचं उठू पण वाटत नाही. तर चला अशी ही माझी कामं होती. तर हे पाहता आम्ही ना इथं ना संध्याकाळचं थोडंसं असं लोशन वगैरे लावून घेतो. तर मल्हारला मी त्याला लावायला सांगितलं, तो काय ऐकतच नाही. तर पहा असं लावत आहे, कंटाळला आहे खूप आज तो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर पहा आता येथे ना काय झालं, ज्या ह्या मूर्ती आणलेल्या होत्या ना 2-3 वर्षापूर्वी, तर त्या खूप आहे ना म्हणजे आता खूप हे झाल्या होत्या, अशा थोड्याशा साईडने हे पण झालेल्या होत्या त्या. तर म्हटलं चला आता आपण त्याचं विसर्जन करून घ्यावं. तर मल्हारला एका बादलीत ना मी पाणी घेतलं, आणि घरच्या घरी आपल्याला हे विसर्जन करायचं आहे. नदी जवळ आहे, पण कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करता, किंवा कुठल्याही प्रकारचं हे न करता, पर्यावरणाला हानी न पोचवता आपल्याला आहे ना हे विसर्जन करून घ्यायचं आहे. तर पहा आता आम्ही ना इथं मी छान अशा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे त्याच्यात टाकल्यात, आणि त्याला सांगितलं का बाळा ह्याच्यात हे कर, तर त्याने ते करून घेतलं. आणि चला